महाशिवरात्र म्हटलं की बेलाची फळं व बेलाची पानं प्रत्येकाच्या घरात असणारच. पूजेनंतर याचा वापर आपण शरीरासाठी कसा करू शकतो याचं आयुर्वेद आज आपण जाणून घेऊया. शरीराला दुर्गंधी येत असेल तर बेलाच्या पानाचा रस शरीराला लावला तर दुर्गंधी कमी होते. कृमी होत असल्यास बेलाच्या पानाचा रस हा लाभदायी ठरतो. वारंवार तोंड येत असेल किंवा दाढ दुखत असेल तर बेलाच्या फळातील गीर ही पाण्यात कुटून गाळून त्यात थोडी तुरटी मिसळून जर दिवसातून 3 वेळा गुळण्या केल्या तर त्वरित आराम मिळतो. पूर्वीच्या काळी सर्पविषावरती बेलाची मुळे पाण्यात कुटून प्यायला द्यायचे, जेणेकरून उलट्या होऊन सर्पविषाची तीव्रता कमी व्हायची व झाडाची साल ही कुटून दंशभागी बांधल्यानंतर जखम देखील लवकर भरायची. कावीळ, पांडुरोग, सूज, बद्धकोष्ठता व मूळव्याध अशा अनेक विकारांवरती बेलाच्या पानाचा रस हा मिरेपूडसह घेतला तर खूप चांगला फायदा होतो. डोकं दुखत असल्यास बेलाच्या पानांना कुटून डोळ्यावरती बांधावे. स्त्रीविकार, वंध्यत्व व पोटाच्या अनेक विकारांवरती बेलाच्या झाडाचा विविध पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. तर अशा झाडाचे संवर्धन नक्की केले पाहिजे. अशाच अनेक विषयांचे शास्त्रोक्त आयुर्वेद जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.